मॅच पाहतात म्हणून तिथे 2:30चा टाइम आसपास झालाय आणि इथे जर पाहिलं तर घड्याळामध्ये वाजलेले आहेत जवळजवळ 12:20 आणि सर्व खेळाडूंकरता शुभेच्छा दिल्यात आणि एक संदेश देखील दिलाय, चांगला खेळ दाखवा परंतु आपल्या शरीराची काळजी घ्या. पुढचा बॉल बॅट चेंज लागली आउटसाइड एज दरम्यानला डीप मध्ये चेंडू जातोय, थोडासा चेंडू मध्ये ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाला. 2 धावा. ट्रिब्यूट केलेली स्वर्गीय प्रिन्सली भोईर मेमोरियल ट्रॉफी आठवणीतला प्रिन्सली दादा त्यांच्यावरती आधारित असलेली ही स्पर्धा. मैत्री संबंध चांगले होते वायसीबी संघाचे आणि म्हणूनच मॅकमिलन गोविंद आणि त्यांच्या टीमने ट्रिब्यूट केलेली सदैव आठवणीत राहावी आणि एक वेगळ्या दर्जाची स्पर्धा आपण बघतोय. जिंकायला टार्गेट 40चा आहे आणि बॅटने केल्याचा होता चेंडू हवेत राहिला, फाईन केला, लॉंग लेगचा फिल्डर पुढे येईल, चांगल्या पद्धतीने कॅच पर्यंत पोहोचला होता परंतु कॅच छुटा डेल टोटा. लॉंग चेस होता फिल्डरकडे आणि तिथे अंदाज व्यवस्थित घेता येत नसतोय. चढ उतार आहे खालती वरती असं हे ग्राउंड आपण बघतोय परंतु या स्पर्धेचा क्रेज वाढलाय, उत्कंठा वाढले. प्रत्येक खेळाडू मनामध्ये विचार करत येतो मी येताना चौकार षटकार ठोकेन, जास्तीत जास्त मालामाल होईल. चांगला कॅच घेण्याचा फिल्डर देखील प्रयत्न करतायत आणि चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये पंचांचे देखील राहिले. पुढचा बॉल अश्विन एक अप्रतिम गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहे. अपील केली अश्विन आणि त्यांचा एसटी रक्षक दोघांचा कॉम्बिनेशन नेहमी चांगला राहिलाय. त्यांचा एकच सिद्धांत आहे की प्रत्येक बॉल वरती अपील करावी, दिला तर आउट दिला परंतु अपील करणं हे अश्विनचा स्वाभाविक गुण आपण पाहिलाय. रन्स फलकावरती आहेत आतापर्यंत 5-4 बॉल. भाटे बंदर संघाने जर धावा चेंज केल्या ना तर स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामाश्री व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून आहे 2500 रुपये, 2500 रुपयाचं रोख रक्कम कॅश दिली जाईल. यावेळी लॉफ्ट केलेला आहे चेंडूला, काय जाईल चेंडू सीमा पार अडलाय. आउटफील्डचा फायदा झाला आणि तिथे पाहिलं गेलं तर 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट करताना दोन्ही बॅटर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आले. टोटल 7 धावा प्रत्येक षटकाराकरता आता याही टीमला आहेत 500 रुपये. स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामाश्री व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता आहेत 500 रुपये. लाभ केलेला आहे, उडवलाय चेंडूला आउट ऑफ दी पार्क. मगर यावेळी येतोय चौकार. 4 धाव्यांनी षटकाची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहे टोटल 11. संसारी फुलांची बाग काटे जैशी वाटून येतन सपनांची त्यांची टीमचा कॅप्टन लगेच येऊ द्या. हेलो, चलिए जब तक टॉस करते हैं लगान भाटे पातान बंदर और वसई कोलीवाड़ा के बीच में ये टॉस होगा. चलिए दोनों टीमों के कप्तान हैं. चलिए टॉस हो रहा है वसई कोलीवाड़ा और लगान पातान बंदर के बीच में. 4 ओवरों के मैच रहेंगे. 1 ओवर पावर प्ले रहेगा. पावर प्ले में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेगा. इस बात का ध्यान देना है. टॉस किया जा रहा है, देखना कौन वसई कोलीवाड़ा की तरफ से. हेड इज द कॉल. तेल आता हुआ और मेरे ख्याल से कुछ खिलाड़ी आए नहीं है तो डिसीजन पेंडिंग रख रहे हैं. थैंक यू, दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक. चलिए मैच की तरफ चलते हैं. अक्षय साटम सर.
धीरज आला बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक दुसरं. बॅटर करता संधी आहे प्रत्येक षटकाराकरता. प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 500 रुपये. बॅटिंग करणाऱ्या संघाला अजून एक सुवर्ण संधी आहे. मॅच जिंकवा, धावा चेस करा. 2500 रुपये आहेत. स्लोवर वन चेंडू होता. आउटसाइड एज शॉट. थर्डमॅनला चेंडू गेला. चांगली फिल्डिंग. बॉल देखील चांगला होता. डॉट बॉल येतोय. ट्रिब्यूट केलेली ही स्पर्धा आपण बघतोय. आठवणीतला प्रिन्सली दादा आणि त्यांना ही श्रद्धांजली डेडिकेट केलेली, ट्रिब्यूट केलेली, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, गौरवशाली ही स्पर्धा. पुढचा बॉल देखील चांगला टर्न. बाहेर निघतोय बॉल. बॅटर देखील बाहेर निघाला होता. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. चांगला टर्न प्राप्त होतोय. आतापर्यंत पाहिलं तर 2 बॉल 11 धावा या फलकावरती लगावल्यात. अप्रतिम या स्पर्धेचा क्रेज, उत्कंठा भरपूर वाढलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये या स्पर्धेने जागा केले. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता. सलगचा तिसरा बॉल जो आहे तो डॉटच्या स्वरूपात. काय गोलंदाजी. धीरज धीर देतो आपल्या संघाकरता. एकच टप्पा, एकच धागा, एकच लेंथ, एकच दिशा आणि एकच वादा. धीरज दादा त्याचा एकच इरादा डॉट बॉल करण्याचा. आतापर्यंत सक्षम गोलंदाजी राहिले या 3 बॉल पर्यंत. ब्रिलियंट गोलंदाजी होत असताना पुढचा बॉल लॉफ केलाय. स्लोवर चेंडू होता. फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. सपना अशीच ती रंगीती बघून सपना अशीच ती रंगीती वरातून मुलीची निशाण त्यांची सोकळा जो लमला पोटी त्यांची सोकळा जो लमला पोटी खूप तमती जमाई पाची तांधा कमंदी. ही माहिती अगोदर देखील आपण सांगितली होती. ती चर्चा आपण करणारच आहोत. प्रिन्सली दादा यांचा जर विचार केला तर गाडी चालवण्यात ते भरपूर हुशार होते आणि लहानपणापासून गाड्यांचा त्यांना भरपूर शौक होता आणि भरपूर ट्रॉफीज त्यांनी पटकावल्यात बाईक रायडिंग मध्ये. बॅटने फटका फसला. आणखीन एक विकेट जातोय. बॅक टू बॅक विकेट जातोय. आतापर्यंत गोलंदाज धीरज 5 बॉल डॉट 2 विकेट. हॅट्रिक वरती आलाय. काय मेडन ओव्हर होईल. धीरज ठाकूर विकेट घेतोय. थँक्यू. प्रिन्सली वरून आमच्या सरांनी जे चांगलेसे 2 शब्द बोलले की त्यांचा जीवनाचा प्रवास काय होता आणि ते एक रायडर होते आणि कुठपर्यंत ते आपला प्रवास प्रिया ट्रॅव्हल्स कुठपर्यंत केला होता आणि कशा प्रकारे केला होता त्याचे मार्गदर्शन आपल्या लाईव्हद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून हेच त्यांचं अक्षय सरांचं बोलणं प्रिन्सली यांच्या मामांना खूप आवडलं. व्हॅलेंटाईन मामांनी त्यांच्यासाठी 1000 रुपयाची देणगी दिली आहे. थँक्यू. थँक्यू व्हॅलेंटाईन मामा. भरपूर प्रेम करतात आमच्यावर देखील, या स्पर्धेवर देखील. चांगलं व्यक्तिमत्व आणि म्हणूनच कॉमेंटेटरला देखील ऊर्जा देण्याचं काम करतात. हुरूप देत आहेत. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज आणि मेडनवर देखील होऊ शकते. एक वेगळा रेकॉर्ड, वेगळा इतिहास धीरज ठाकूरच्या माध्यमातून रचला जाईल का? जर हॅट्रिक झाली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज, तर
त्याला देण्यात येईल. हॅट्रिक वरती आहे धीरज ठाकूर आणि आज पहिलीच मॅच खेळत असताना धीरज ठाकूरचे देखील होप्स वाढलेत. काय हॅट्रिक होईल, 2000 रुपये त्याला मिळेल का, काय डॉट बॉल जाईल, मेडन ओव्हर तो घेईल का या स्पर्धेतली. धीरज ठाकूर ऑन हॅट्रिक चान्स. धीरज ठाकूर मेडन ओव्हर करता देखील रेडी आहे. हा शेवटचा बॉल या ओव्हरचा. उलट दिशेने खेळलोय, हॅट्रिक झाली नाही परंतु टाळ्या झाल्या पाहिजे. मेडन ओव्हर टाकले धीरज ठाकूरने. पहिला असा गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 2 विकेट विथ मेडन ओव्हर. धीरज ठाकूर काय गोलंदाजी केले, इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग, सुपर सेव्ही ऊपर. घेऊया एक ब्रेक. दुःखाचे कामरांकण सगळ्यांना गर्दी, सुखाची चावी विसरती त्याने, सुखाची चावी विसरती. आणि माझ्या मनामध्ये देखील तेच होतं. जरी हॅट्रिक घेतली नाही त्याने डॉट बॉल घेतला आणि धीरज ठाकूर तुमच्या करता आल्या. 2000 रुपये टाळ्या वाजवायचे धीरज ठाकूर करता आणि आमच्या व्हॅलेंटाईन मामा करता. काय व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व मी अजूनपर्यंत पाहिलं नाही. कॅश प्राइज ज्यावेळी गोलंदाजाची किंवा खेळाडूचं चांगलं काम झालं ना त्या कलेला वाव दिलेली आहे, दर्जा वाढवलाय. या स्पर्धेचा एक वेगळी स्पर्धा आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेच्या नावाचा डंका वाजवला जाईल अशी स्पर्धा. आठवणीतला प्रिन्सली भोईर दादा आणि त्याच्यावरती असलेलं भरपूर प्रेम व्हॅलेंटाईन मामांचं दिसून येते. म्हणूनच प्रिन्सली दादा जे होते ना बाईक रायडर होते आणि त्यांनी बाइंडर मध्ये तर भरपूर ट्रॉफी पटकावल्यात, परंतु आउट ऑफ बाइंडर म्हणजे मुंबई साईडला जाऊन देखील अनेक ट्रॉफ्या रायडिंगच्या त्यांच्या नावावर आहे. आणि दूर दूर तो भाडे घेऊन जायचा, ट्रॅव्हल करायचा, पण कधी त्याचं ऍक्सिडेंट किंवा कोणत्याही गाडीला एखादी खरंच सुद्धा आली नाही, कधी टच सुद्धा झाला नाही अशी माहिती देखील आमच्यापर्यंत मॅकमिलन गोविंद दादा पोहोचवत आहेत. कव्हरच्या दिशेने खेळलाय, इनसाइड आउट करून कव्हर पॉइंटला डीप मध्ये बॉल जातोय, फिल्डर येतोय आणि इथे मात्र 2 धावा. सध्या कंप्लीट स्कोरबोर्ड वरती पाहिलं ना तर फलकावरती धावा 13 आहेत. 13 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. जास्तीत जास्त षटकार चौकार टार्गेट 40चा आहे, म्हणूनच 27 ची गरज अजूनही आहे. 11 बॉल मध्ये या धावा चेस केल्या ना तर 2500 रुपये बॅटिंग करणाऱ्या संघाला आहेत. बक्षीस आणि बक्षीस या स्पर्धेमध्ये. ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये चेंडू गेलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय, 1 धाव कंप्लीट. सध्या सिंगल डबलने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्क वरती अब्बास भाई, एक जुना अनुभवी आणि या संघाचा रीड की हड्डी म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. आणि एका साईडला भाटेबंदर जो संघ आहे ना तो रबल बॉल क्रिकेट सातत्याने खेळत असतो, म्हणून बॅटरकडे ती ताकद आहे, ती नजाकत आहे. चौकार षटकार तो ठोकू शकतोय. स्ट्राईकला बॅटर जर पाहिलं तर आमचे स्कोरर माहिती देत आहेत. प्रिन्स आणि इथे प्रिन्स करता हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलाय. लो बॉलचा इशारा, येणारा बॉल फ्री हिट म्हणून 13 आकडा अगोदर पाहिला तो फेरा देऊन गेला नाही, परंतु इथे धावा टोटल आहेत 15. नोचा इशारा, येणारा बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, येणारा बॉल फ्री हिट. अब्बासचा फ्री हिटचा बॉल फ्री हिट वरती एज लागले. शॉट थर्डमॅनला लेझी एफर्ट्स, ब्लाइंड फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट. सिंगल वरती स्ट्राईक रोटेशन केलं जाईल, स्ट्राईक रोटेट होईल. 16 धावा झाल्या, 24 ची गरज आहे. येणारे बॉल जर पाहिले तर 9 बॉल 24 ची गरज. असं नाही की मॅच गेलाय. भाटेबंदर हा मॅच आरामात देखील जिंकू शकतात, फक्त 2 बाउंड्रीची गरज आहे. आणि इथून फ्रेंड्स 11 संघाला काय करायचं तर विकेट डॉट बॉल जी सिच्युएशन चालू आहे गोलंदाजाकडून त्याच सिच्युएशन नुसारच गोलंदाजी करावी लागेल. फ्रेंड्स 11 अब्बास अँड कंपनी हा संघ आपण बघतोय. एका साईडला या परिसरातील भाटेबंदर
वेलंकणीचा हा संघ आपण बघतोय. समोर ठेवलाय आणि समोरच चेंडूला उडवले, हवेत केले, डीप मध्ये चेंडू गेलाय काय, चेंडू जाईल सीमारेषी पार, धुमधडाका दर्जेदार येतोय षटकार. आणि नुसता षटकार नसणार आहे तर 500 वाला षटकार, 500 रुपये देणारा षटकार, ऊर्जा वाढवणारा षटकार. 500 रुपये दिले जातील या षटकाराकरता. कोण सांगतायत तर स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांचे मामा व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून आहेत 500 रुपये. आपल्याला 22-18 गरज. येणारे बॉल आहे 8 बॉल 18 गरज. 8 गेंदों में 18 रन चाहिए अब तक. 8-18 मॅच. प्रत्येक षटकाराला 500, जिंकला तर 2500. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय दिल मांगे मोर. वेलकम फोर चौकार. शिकारान हुशार बुद्धीला, मेकॅनिकल इंजिनियर दिसायला, पोटी होता नोकरीला. या गाण्यात देखील, या लाईन मध्ये देखील तेच सांगितलं की बोटीवरती प्रिन्सली दादा जॉबला होता आणि एक घरामध्ये घटना घडली होती. त्यांचे पिताश्री आजारी पडले आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगेच त्यांना इथे बोलवलं गेलं आणि इथे मग राहून त्यांनी सर्व बिझनेस सांभाळला. एकाच्या 5 गाड्या आणि आता संपूर्ण साम्राज्य त्यांनी निर्माण केलं होतं. म्हणून किंग ऑफ व्हेकल त्यांना म्हटलं जायचं प्रिया ट्रॅव्हल्सला. सध्या चौकार येतोय. धावफलक जर पाहिलं तर 26च्या घरामध्ये 14ची गरज. 7 बॉल मध्ये 14ची गरज. पहिलाच मॅच रफ अँड टफ बनतोय. पहिलाच मॅच हाय व्होल्टेज होतोय. पहिलाच मॅच जर पाहिला ना तर कडवी लढत, कडवा संघर्ष. टाइमपास करू नका हेच मी सांगेन. जर बॉल मध्ये फॉल्ट असेल ना तुम्ही पंचांना दाखवत जा, एकमेकांशी संवाद न साधता. आलेला बॉल. येणारे बॉल आहेत 7 मध्ये पाहिजे आहेत 14 धावा. एक षटकार आला होता त्यानंतर चौकार. मॅच जिंकवले तर बाटे बंदर या संघाला असणार आहे 2500 रुपये, 2500 रुपये. आणि अगदी त्या दिशेने देखील आला हा संघ. फ्लाइट दिले. अजून एकदा चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या बाहेर. आणखीन एक येतोय मेमोरियल ट्रॉफीचा शानदार, दमदार, दर्जेदार चौकार. परतून सोडून आयला, घरांची बंधन तो बुतला, दिसणं शेताची डोलाला. एकाच्या 5 वर्षी केला, जलपंकच झाला कैकाला. येणारे बॉल आहेत 6 मध्ये पाहिजे आहेत टोटल 10. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा पहा, हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. पाहिजे आहेत 6 मध्ये 10. जिंकणाऱ्या संघाला, बॅटिंग करणाऱ्या खास संघाला असणार आहे कॅश प्राइज. मॅच जिंकवला तर 2500 रुपये व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. आणि लेफ्टी बॅटर खेळतोय. कालपासून जर पाहिलं तर रायटीला आपण पारितोषिक लावत होतो. आज लेफ्ट हँडेड बॅटरला देखील षटकारा करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे व्हॅलेंटाईन मामा यांच्या वतीने. चौकारा करता देखील 500 रुपये आहे लेफ्ट हँडेड बॅटरला. क्या बात आहे. आणि लेफ्ट हँडर बॅटर करता आतापर्यंत त्यांनी ठोकले चौकार 3 आणि टोटल 1500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय बॅटर सॅनियो. सॅनियो हा बॅटर आपण बघतोय. एक षटकार देखील आहे
3 चौकारा करता 1500, 1 षटकारा करता 500, टोटल 2000 त्याच्या नावावर आहे आणि धीरज ठाकूर याच्या नावावर देखील 2000 आहेत. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फिल्डर इथे काय करतोय, गलती से मिस्टेक. तेच गाणं आठवतोय. इझी कॅच होऊ शकला असता, अंदाज घेतला नाही. कॅच छुटा, दिल टुटा, क्या मॅच छुटा. 5 बॉल 9 ची गरज. अप्रतिम मॅच पाहायला मिळतोय. कॅच उडाला होता, मॅच बनली असती. मॅच आता बनेल का? फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून येणारे 5 बॉल 9 ची गरज. पहिला मॅच दर्जेदार मॅच, शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा मॅच. लेफ्ट हँडेड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे. चौकार जरी टोकला ना तरी 500 रुपये आहे व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. मॅच जिंकवली तर 2500 रुपये व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून. चांगला फटका खेळलाय. प्रत्येक जाणारा चौकार देऊन जाईल 500 रुपये. आणखीन एक 500 रुपयाचा मानकरी ठरेल हा बॅटर. सॅनियो सुंदर फलंदाजी करतोय. प्रत्येक चौकारा करता व्हॅलेंटाईन मामा यांच्याकडून 500 रुपये. बघा लेफ्टीला बाउंड्री जवळ आहे तरी सुद्धा मामाने आपला मोठेपणा दाखवलाय आणि त्यांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये लेफ्ट हँडर बॅटर करता देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय. टोटल टीमची धावसंख्या आहे 35, पाहिजे आहेत 5 मारले तर 2500 आणि बॅटरचा विचार केला तर इंडिव्हिज्युअल त्याच्या धावसंख्या आहेत 31. 31 धावसंख्येवरती खेळतोय 12 बॉल मध्ये मिस्टर सॅनियो. काय बॅटिंग होते, काय पारितोषिक आणि काही स्पर्धा, सगळं काही ओके मध्ये पाहायला मिळते. नरवीर चिमाजी अप्पा मैदानावरती. ऐतिहासिक मैदान, पावनभूमी. एका साइडला बीच, एका साइडला आपण बघतोय आकर्षित करणारे मैदान, सेल्फी पॉइंट आणि व्हॅलेंटाईन मामा. वेगळी क्रेज. अजून एकदा फाईन केलंय. फाईन लेगला चेंडू जाईल. पुन्हा एकदा तिथे चेंडू अडला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. काही घडू शकते. टेनिस क्रिकेट आहे. सुरुवातीला धावा येतात, कधी कधी शेवटला धावा चेस होत नाही. म्हणूनच येणारे बॉल आहेत 3 मध्ये पाहिजे आहेत 3. बनवावं लागेल अमनला. अमन मध्ये ती क्षमता आहे, ती चमक आहे, ती धमक आहे आणि त्या क्वालिटीचा हा गोलंदाज आहे. म्हणून कॅप्टनने स्लॉग ओव्हर मध्ये अमनला आणलाय. अमनला डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. अमनच्या या बॉलवरती आक्रमण केलंय. बघूया काय होतंय. लेट सी अंपायर डिसिजन. 500 रुपये देणारा, मॅच फिनिश होणारा, टीमला 2500 रुपये मिळणारा हा चौकार. काय मॅच होतोय, काय बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. टोटल जर सॅनियोचा विचार केला तर त्याच्या नावावर राहिले टोटल 2500 आणि संघाच्या नावावर आहे टोटल 2500. माफ करा, सॅनियोला आहेत 3000 कारण की चौकार 5 चौकारांकरता 2000, 1 षटकारांकरता 500, टोटल 2500 आणि शेवटचा चौकार असे मिळून 3000 रुपयेचा कॅश प्राइज आणि संघाला 2500 आणि गोलंदाज ज्याने मेडनवर टाकली ना धीरज त्याला देखील 2000. व्हॅलेंटाईन मामा कौतुक करावं लागेल आणि जुनेद यांनी